नमस्कार, मी सलील देशमुख। आज 1 जुलै स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस म्हणजे कृषी दिवस महाराष्ट्रातला। आज एक फार मोठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या विदर्भामध्ये आणि विशेषतः नागपूर जिल्ह्यासाठी आहे। आज आपल्या नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका येथील संत्रा प्रक्रिया केंद्र जे गेल्या 15 वर्षापासून 2010 पासून जे न्यायप्रविष्ट होता, गेला कुठेतरी आज मार्ग मोकळा झाला आहे। आज आनंदाची गोष्ट आहे, जस्टिस न्यायाधीश शर्मिला देशमुख मॅडम यांनी हा निकाल आज 1 जुलै रोजी मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या ठिकाणी दिलाय। आणि आज आनंदाची गोष्ट, येणाऱ्या काळामध्ये आपला हा प्रक्रिया केंद्रचा मार्ग मोकळा झाला। येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा रोजगार या भागामध्ये एक संत्रा प्रक्रिया केंद्र व त्याच पद्धतीने संत्र्याच्या सोबत असणारे जे पदार्थ त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनू शकतात, त्याच्यासाठी एक चांगलं केंद्र त्या ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये सुरू झालं। ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे। गेल्या 15 वर्षापासून याची न्यायालयीन लढाई त्या ठिकाणी चालू होती आणि आज येत्या 4 आठवड्यामध्ये न्यायालयाने सांगितलं आहे, जस्टिस शर्मिला देशमुख यांनी सांगितलं की 4 आठवड्यामध्ये आपल्याला याचं सील उघडून हे जमीन त्या ठिकाणी पुन्हा NIDC महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला हस्तांतरित करणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये हा प्रकल्प सुरू होणार। ही एक आनंदाची गोष्ट आहे। साधारणतः 55 लाख रुपये हे कृषी विभागाच्या महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने कोर्टामध्ये त्या ठिकाणी दिले सुद्धा आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये एक साधारणतः 10-15 कोटी रुपयाचा अधिकचा खर्च करून एक चांगला प्रकल्प आपल्या या विदर्भासाठी, आपल्या या महाराष्ट्रासाठी, नागपूर जिल्ह्यासाठी, संत्रा उत्पादक भागांसाठी, मग ते वरुड, मोर्शी, काटोल, कळमेश्वर, नागपूर या सगळ्या भागांच्या संत्रा उत्पादक, मोसंबी उत्पादक किंबहुना लिंबूवर्गीय यांच्यासाठी एक मोठं अनुदान ठरेल, याच्याबद्दल मला कुठेतरी दुमत वाटत नाही। गेल्या अनेक काळापासून आम्ही या विषयाचा पाठपुरावा करून राहिलो। जेव्हा सन्माननीय अनिल बाबू देशमुख आपले वडील हे सुद्धा तुरुंगात होते, यांची सुद्धा न्यायालयीन लढाई चालू होती, त्यावेळेस सुद्धा या प्रकरणाच्या बाबत मी स्वतः कोर्टामध्ये वारंवार त्या ठिकाणी जात होतो। 5-6 वर्ष सातत्यपूर्ण पाठपुरावा करून 5-6 वर्ष सातत्यपूर्ण या विषयाचा लढा देऊन कोर्टाच्या माध्यमातून आज आपली बाजू मोकळी झाली आहे। या गोष्टीचं अभिनंदन आणि त्या गोष्टीसाठी आज मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना याची विनंती केली। आपण अशाच पद्धतीने आशीर्वाद द्यावा आणि चांगला प्रकल्प आपल्या या विदर्भामध्ये, या नागपूर जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी काटोल डोंगरगाव इथे पुन्हा सुरू करू। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।